रांचीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा पहिला एकदिवसीय सामना होणार आहे। भारताला कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळालेली आहे। टीम इंडियाच्या अंतिम 11 मध्ये कुणाला संधी मिळणार याकडेही लक्ष असणार आहे। भारतीय संघ विजयी सलामी देणार का याकडेही लक्ष असेल। शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल संघाचा कर्णधार असणार आहे। केएल राहुलच्या कर्णधार पदाची त्यामुळे आता कसोटी लागणार आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआय सतर्क झालेली आहे। वनडे मध्ये कोणतीही जोखीम न पत्करण्याच्या दिशेने विचार विनिमय केले जात आहे। रोहित विराटच्या 2027च्या वर्ल्ड कपच्या सहभागाविषयी सतर्कता बाळगली जाते। दोघांशीही बीसीसीआय चर्चा करण्याची शक्यता आहे। रोहितनं फिटनेस आणि कामगिरीवरच लक्ष ठेवण्याची बीसीसीआयची सूचना आहे।